नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणी मध्ये। मी आहे प्रीती आणि मी आहे विल्फ्रेड। आज आम्ही आलो आहोत कोल्हापूर गावामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये आम्ही आलो आहोत। हा मागे जो दिसतो आहे हा राधानगरी धरणाचं हे तलाव आहे जे आपल्याला दिसतंय। आणि या तलावाच्या जर बरं कोल्हापूरमध्ये येतं, प्लस राधानगरीचा एक स्पॉट आहे त्याचं नाव आहे हसणे। त्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत। आम्ही जी आमची व्हेकल्स आहेत ते तिथे पार्क करणार आणि तिथून मग आम्ही आमचा ट्रॅक चालू करणार आहे। दरवेळेस आम्ही कसं तुम्हाला फेमस रिसॉर्ट्स किंवा जागा ठिकाणांची माहिती करून देतो आणि दाखवतो, तर यावेळेस आम्ही आमच्या गावाजवळच्याच एका डोंगरावर, जंगलातल्या डोंगरावर जाऊन आम्ही तिथे कॅम्पिंग करणार आहोत। आम्ही तिथे जेवण बनवणार आहोत आणि खूप सारी मजा करणार आहोत। चला तर आमच्या सोबत भेटूया आम्ही डायरेक्ट आमच्या लोकेशन वरती। जंगल वाला फ्रूट आहे। कुठलं बोर आहे? याला हसोळी म्हणतात। हसोळी त्याला नाही, त्याला सुकलेत, पूर्ण ब्लॅक झालेत, मस्त लागतात असतात ना, एकदम एक सॉफ्ट असतात, खट्टा मिठा टाइप, एक नंबर टेस्टेड एकदम मस्त। वेळ नाही आपल्याकडे, अंधार व्हायच्या आधी जायचंय, पोचायचंय, सेटअप पण करायचंय। इथं पेरू बी आहे। हो, पेरूच नाही झाडाला आहेत ना, हे काय समोर छोटे छोटे आहेत ना, येईपर्यंत पिकलं तर उद्या खाऊ। पण लहानच आहे ना, वांडे नाही ठेवणार पेरू। मस्त रे, हे खूप मोठं धरण आहे वाटतं राधानगरीचं। सगळ्या बाजूंनी दिसतंय पाणी। हा छोटा डॅम आहे। हा राधानगरीचा मेन डॅम नाही, हा हसण्या गावातला छोटा डॅम आहे। मेन डॅम तर पाठीमागे आहे ऑलरेडी। मेन रोडचा जो अटॅच होता ना, तो राधानगरीचा डॅम आहे। आणि हा हसणे गावाचा डॅम आहे। हा पाट बंधारा बोलतात ना, जो छोटा प्रकल्प असतो धरणामध्ये, अच्छा तो आहे। गौरड्यांची पाय आहेत ना, हे गौरड्यांचा ठस आहे। चल बाबा लवकर, एवढे मोठे मोठे। हा पाय गौरड्याचा आहे। चल बाबा, ते येऊन आपल्याला पाय ठेवतील त्याच्या आधी आपण गाव वस्ती सोडून आम्ही पुढे निघालो आणि आमच्या खऱ्या कठीण प्रवासाला सुरुवात झाली। दोन्ही बाजूला उंच कारीची झाडी आणि त्यात हरवलेली पायवाट तुडवत आम्ही आमच्या मार्गावर चालत होतो। सर्व बाजूंनी पक्ष्यांचा किलबिलाट आणि रातकिड्यांचा आवाज आम्हाला ऐकू येऊ लागला। आम्हाला सूर्यास्त होण्याअगोदर आमच्या लोकेशनवर पोहोचायचे होते। काही ठिकाणी वाट नसल्यामुळे बटल्या दादा कोयत्याने झुडपे बाजूला करीत वाट बनवत होता। अगोदर धनगरवाड्यातले लोक इकडे आपली गुरं घेऊन यायचे, त्यामुळे ही वाट एकदम चांगली आणि मळलेली होती। पण आता जास्त गुरं नसल्यामुळे, शेती कमी झाल्यामुळे इकडची येणं जाणं खूप कमी झालं, त्यामुळे ही वाट पूर्ण झाडी झुडपांनी वाढून गेली। चालत असताना मी सारखा मागे वळून पाहत होतो, कारण रॉन आणि प्रीत थोडेसे माझ्या पाठी राहिले होते। त्यामुळे मनात एक चिंता होती की ते कुठे वाट चुकून दुसऱ्याच वाटेला जातील आणि आम्हाला चकवा लागेल आणि आम्ही कुठेतरी हरवू।
थोडेसे पुढे जाताच सिमनने आवाज दिला आणि मी जाऊन बघतो तर काय, एका पानावरती खूप सारे जंगली किडे जमले होते. आणि हे जर किडे आपल्या हाताला या स्किनला जर लागले तर स्किन सुजणे तर खाज येणे असा प्रकार होतो. तर ह्यांपासून सावधान राहणे खूप गरजेचं असतं. तर तुम्ही पण कुठे जंगलात जातात त्यावेळी अशा गोष्टींची काळजी घ्या. सो फायनली गाईस, एक तासभर अधिक चालून आम्ही लोकेशनला पोहोचलो. आता फायनली आमची 10 मिनिटं संपली आहेत आणि मला असं वाटतंय आम्ही पोहोचलोय आता लोकेशनला, असं हे मला सांगताय. पाणी आहे, जेव्हा पोहोचू तेव्हा कळेल. हे आहे भवानगिरी आणि हे भवानगिरीचं पाणी. भवानगिरी काय आहे रे? ही भवानगिरी या जागेचं नाव आहे. या अच्छा. प्लेसला भवानगिरी बोलतात. आणि हे इथे बघ प्रीती, अरे बघा ना, मला इथे ना ठसे दिसतात पायाचे हा, हे प्राण्यांच्या. हे प्राणी म्हणजे इथे प्राणगळच असतील ना? बियर झालं अच्छा. आणि गवरेडे झाले, जंगली गवरेडे, अच्छा. त्यांचे पायाचे ठसे आहेत आणि ते लोक इथेच पाणी प्यायला येतात. ओ. तर मोस्टली रात्री आपल्याला आवाज वगैरे पण येऊ शकतो. आणि इथे बटल्या दादा आणि रॉनल दादा थोडं पाण्याचं अरेंजमेंट करतायत. पाणी आपल्याला इथूनच घ्यायचंय का? हा, हो. कसं पिणार आपण हे पाणी? आता आपण एक तिथे नॉर्मल त्या लोकांनी खड्डा केलाय. खड्डा करून जे त्यातून झरा जो येईल त्यातलं हा, पाणी झऱ्याचं पाणी ते जमा होणार त्या खड्ड्यामध्ये हो, हो. आणि ते निवळ झालं पाणी की ते आपण म्हणजे मुंबईला आपण जे मिनरल वॉटर प्यायला पैसे देतो ते आपण आता इथे फ्री मध्ये पिणार आहोत. नक्की नक्की. ते मला पाणी कॅम्प निवळ साईट तरी झाल्यावरती दाखव. ना, तू म्हणतोस पोहोचलो, कधी पोहोचतोय तर आपण? चला आपण जाऊया आमच्या कॅम्प साईट लोकेशन वरती. सो फायनली गाईस, तुम्हाला मी जागा दाखवतो जिथे आज आम्ही राहणार आहोत. तर बटल्या दादा आणि सिमन आमच्यात जराशे लवकर पोचलेत, कारण तिथे पाणी काढतोय. थोडं थांबत होतो कारण चालायची एवढी सवय नसल्यामुळे थोडं आम्हाला ओ हो 5 मिनिटं लेट झाला. आणि ही हा जागा view, आहे. हा पूर्ण माळ, मस्त माळ आहे. किती कसं वाटतंय? एकच शब्दात सांगेन, लय भारी वाटतंय, लय भारी. सो गाईस, फायनली आम्ही पोहोचलो आहोत. मला असं वाटतं इलू आता आपल्याला इथे थोड्या वेळ सूर्यास्त बघायला मिळेल. हो नक्कीच. इथे सूर्यास्त म्हणजे उद्या आता वेळ आपल्याला झाला, सूर्योदय पण पाहता येईल. बॅग वगैरे ठेवू सर्व आणि आपला ओ वाव, सेट बघायला आपण जाऊ. ही आहे आपली कॅम्प साईट. येस, ही जागा आहे. इथे आज आम्ही राहणार आहोत. आमचा टेंट वगैरे आम्ही इथेच मला assemble वाटतं आधी करणार पण इथे आहोत. कोणीतरी येऊन गेले वाटतं. हे बघा ऑलरेडी इथे ना चूल मांडलेली दिसते. हा, इथे लोक येतात, आपल्याच गावातले लोक, ज्यांना माहिती असेल या जंगलाची आणि गावाची, ते लोक इथे चूल वगैरे बनवतात, इथे जेवण करतात, ते राहतात. हो हो. सो गाईज, मी दाखवतो चारी साईडनी. ही आपला जागा आहे. एकदा बाहेरून व्ह्यू मी कॅप्चर करतो. आणि इकडे सिमन लाकडं जमा करतोय, कारण रात्री आम्हाला खूप सारी लाकडं लागणार आहे. तो कोयता घेऊन लाकडं जमा करतोय. आणि जर बाहेरून बघायला गेलं तर हा असा व्ह्यू आहे. चारी साईडने जी झाडी झुडपी आहे आणि मध्ये ती आमची जागा आहे. घ्या पकडू. आणि श्रीमंत थोडा स्ट्रगल करतोय ते लाकूड आतमध्ये घेऊन जायला. ए चप्पल ना काटा. त्यात काटा लागला वाटतं त्याला. सो गाईज, हा आमचा स्पॉट आहे जिथे आम्ही कम से कम कार पार्क केल्यानंतर 1-1.5 तासाचा वॉक करू आम्ही इथे पोहोचलो. आणि फार सुंदर जागा आहे. एकदा तुम्हाला 360 व्ह्यू दाखवतो. 360 डिग्री व्ह्यू. लेट्स गो. हा पूर्ण सनसेट आणि हा ओपन माळ आणि हा आमचा कॅम्प. ती थोडी स्ट्रगल करते 360 मध्ये यायला. येण्यासाठी याची हाईट जास्त आहे त्यामुळे मी दिसत नाहीये. सो हा पूर्ण आमचं लोकेशन आहे. सो गाईस, थोडं पाण्याचा काय जुगाड झालाय तो जाऊन बघूया. सो मित्रांनो, हे पाणी आम्ही पाण्यासाठी एक खड्डा केलाय. हा वरून झरा वाहतोय आणि ह्या खड्ड्यामध्ये पाणी देखील इथे बघू शकता तुम्ही. पाणी निवळ होत आलंय, हळूहळू पाणी इथे निवळ होतंय. सो इथे निवळ झाल्यानंतर आम्ही मग प्यायसाठी, जेवण बनवण्यासाठी पाणी आमचा वापर आम्ही इथून करणार आहोत. तर थोड्या वेळाने येऊन दाखवतो तुम्हाला की इथं पाणी कसं निवळ झालंय ते. संध्याकाळी आम्हाला एक सुंदर दृश्य अनुभवायला मिळाले, जेथे एका बाजूस सूर्य एका क्षितिजावर उतरताना केशरी
बाजूस आकाशाच्या कॅनव्हासवर आपली सौम्य चमक टाकून चंद्र उगवत होता. सो मित्रांनो, आता आमची आग शेकोटी जळली आहे, म्हणजे चूल आमची पेटली आहे आणि आता जेवणाची तयारी होत आहे. आणि सीमन आणि बटल्या दोघांनी चांगलं पाणी वगैरे व्यवस्थित भरून आणलंय. आणि इकडे बघा प्रीतीताई आमची बसून चालू आहे जिचं मॅरिनेशन करायचं. जेवण आपलं होत आहे. तेव्हा पाणी बघा, जे पाणी किती क्लीन पाणी भेटलंय आम्हाला, तेव्हा आम्ही दाखवतो एकदम गढूळ पाणी होतं. आणि इथे आमची चूल केली आहे आम्ही. सध्या आता आग आमची जळाली आहे मस्तपैकी, पण थोडी हवा जास्त आहे त्यामुळे आग इकडे तिकडे धावते. कारण बाजूला सुकं गवत पण आहे, त्याची आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून तर आम्ही याच्या आतमध्ये सेटअप बसवलाय पूर्ण. आणि टेंट आम्ही बाहेर लावलेत, तर थोड्या वेळाने ते पण दाखवतो तुम्हाला. आणि इथे जेवणाची तयारी चालूच आहे. इथे ग्रीन चिकन बनत आहे आणि तिथे तंदुरी फ्राय करण्यासाठी थोडस चिकन ठेवलंय आम्ही. आणि ते कांदा लसूण टोमॅटोज कापून आहेत आणि बाकीची तयारी चालू आहे आमची. सो गाईस, आता आम्ही जाऊया आमच्या टेंट साईडला आणि तिकडे आम्ही कसा सेटअप केलाय ते तुम्हाला मी दाखवतो. सो मित्रांनो, आपला टेंटचा सेटअप एकदम मस्तपैकी सेट झालेला आहे आणि तो मी तुम्हाला दाखवतो. आणि व्ह्यू बघून तुमचे फक्त डोळेच उघडे राहतील. सो हा आमचा टेंट व्ह्यू एकदम खूप छान वाटतोय. हे आमचं एक तोरण होतं जे सेल वरती चालतंय, ते आणून आम्ही थोडा हलकासा डेकोरेट केलाय टेंटला आणि खूप मस्त व्ह्यू आलाय. तर मी तुम्हाला चारही साईडने दाखवतो कसं दिसतंय ते. हा आमचा टेंट आहे आणि हा समोर आम्ही झोपून बघणार चंद्र. सो मस्त व्ह्यू आलेला आता आणि आमचा सेटअप पण आता रेडी झालेला आहे. सो आता आम्ही जाऊया आणि आमच्या जेवणाची तयारी कितपर्यंत झाली आहे ते बघूया. ते बघून झाल्यावरती कळेल कधी जेवण भेटेल आपल्याला जेवायला. सो प्रीतीताई आमची इथे बसली आहे आणि मला लोकांनी खूप कामाला लावलंय, सगळं माझ्याकडनंच जेवणाचं काम करून घेत आहे. आणि सीमन तिकडे राईस बनवतोय आणि इकडे ऑलरेडी तयारी तर खूप चांगली झालेली आहे. हे आम्ही ग्रीन चिकन बनवणार आहोत, चिकन तंदुरी टिक्का बनवणार आहोत. आणखीन काय एवढंच? पिठी आणि भात. ओ वाव. आणि पिठी सोबत मस्त गरमागरम बोंबील पण आम्ही भात. तांदूळ कितके मोठे घालू? ठीक आहे, मस्त आहे रे. आज गाववाला जेवण आहे. सो आमचा भात इथे रेडी होत आहे. भात ठेवलाय आम्ही टोपावरती आणि मस्त पारंपरिक पद्धत आपली चुलीचं जेवण आम्ही जेवणार आहोत. सो भेटूया पुढे, जेव्हा शिजवायला आम्ही ठेवू तेव्हा थोडस आम्ही शूट करू, तेव्हा मी दाखवू काय चाललाय आमचा कार्यक्रम तो. सो गाईज, आता आमच्या जवळ आम्ही ना चमचा आणायला विसरलो, तर भात ढवळण्यासाठी आम्ही हा गावठी जुगाड करतोय. तर हे लाकूड आहे, त्याची पूर्ण साल निघते आणि हे क्लीन फक्त लाकूड राहतं. तर चमच्या जाग्यावरती आम्ही ह्याचं काम करणार आहे आणि ह्याने आमचा भात आम्ही ढवळणार आहोत. तर बघाल तुम्ही, तर बघा लाकूड कसं एकदम त्याची पूर्ण वरची चांबडी आम्ही काढून टाकली आहे आणि हे पुरं क्लीन लाकूड घेतलंय भात ढवळायला. तर आपले बटलर दादा जुगाड करतोय, तर या लाकडाने आपण भात ढवळू. बघूया हे किती काम करतंय ते. बरं बस झाले इतके, ठीक आहे. फक्त धुवून घेऊ जाय. चला लाकूड तर आपलं रेडी झालंय
तर ढवळ्याला खायला आता चांगल्या स्वच्छ पाण्याने आम्ही व्यवस्थित धुवून घेणार. कधी भात ढवळायला आपल्याला रेडी झालं. मजा येते यार खूप. म्हणजे चिकन तर रेडी झालेलं आहे. चिकन एकदम सर्व झालंय. इकडे आपलं तंदुरी चिकन पण आहे, सुक्का चिकन, आणि हे आपलं चिकन टिक्का आहे. चिकन टिक्का पण सुपर बनलाय गरमागरम. आम्ही आणि थोडं थोडं खाऊन पण झालेलं आहे. तर आम्हाला खूप भूक लागली. एवढं वॉक करून एवढं ट्रॅक करून जाम भूक लागली, त्यामुळे थोडं खाऊन पण घेतलं आम्ही. आणि हा आमचा बटल्या दादा आहे, हा सिमन आहे. आडवा हात मारतोय चिकन, आणि ह्याला बघा टोप घेऊनच फक्त आडवा हात मारतोय. नुसतं उपाशी होतो तो बऱ्याच दिवसांनी, त्यामुळे त्याला लय भूक लागली. तू मार तू खा बाबा, तू वया तेवढा खा. होय, सगळ्यांना दिसा वयात होय असं नाही. मालवण येलो होय. सो गाईस, चिकन जर बोलायचं गेलं तर खूप छान बनलंय, एकदम मस्त. मालवणी बोला घेत नाही म्हणून असं झाला होती. प्रीतीने खूप रेसिपी छान बनवली होती. सो आणि हे तंदुरी चिकन मी केलंय आणि खूप छान बनलंय. आता आम्ही थोड्या वेळाने बॉन फायर पण पेटवू आणि थोड्या वेळाने कॅम्पच्या साईडला बाहेर बसणार आहोत. बॉन फायर करून आता थोडं खाऊन घेतो. आमची गाण्यांची महफिल सजवणार आहोत. हा, आणि याच्यानंतर तुम्हाला थोडं कराओके सेशन पण ऐकायला भेटेल, बघायला पण भेटेल त्याच्यासोबत. सो भेटू पुढच्या सेशनला. आणि आता हे आम्हाला खूप भूक लागली, थोडं आम्ही पण खाऊन घेतो. आणि तुम्हाला जर भूक लागली असेल तुम्ही पण खाऊन घ्या. हे आमचे मुंबईसून येयल्ली आहेत माणसा, त्यांनी चका जेवण बनवलेला. आमका खाऊचा, आमका हिंदी येत नाही, शुद्ध मराठी येत नाही. आम्ही मालवणी माणूस, मालवणीच बोलतलो. आमका सगळ्या मालवणीच माहिती आहे, बाकी काही नाही. हे आमचे बटल्या दादा आहेत. हे आम्हाला घेऊन आले इथे जंगलामध्ये, कारण ह्यांनाच सगळा रस्ता वगैरे माहिती होता इथला. आम्हाला तेवढं काही फार माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनाच सगळ्या पायवाटा आणि सगळं माहित होतं. तर ते आम्हाला खाच्या खोपच्यातून घेऊन आले जंगलापर्यंत. बटल्या दादा ऑल्सो, की त्यांनी आम्हाला इथे घेऊन आले. आणि आम्ही तर लहानपणी यायचो त्यांच्यासोबतच, आणि आमचं पूर्ण लहानपण त्यांच्यासोबतच निघालंय. आणि अजूनही आम्ही सोबतच आहोत. तर एवढा ते खूप सारे मेमरीज आहेत, खूप सारे टॉक्स आहेत जे आम्ही अशा बसल्या वेळी बोलतो. आता रात्रीची सकाळ कधी होणार आहे ते कळणार नाही. आम्ही काय करतो, आठवणींना काय बोलतात त्याला, उजाळा देतो ना. तर ते आमचं चालू असणार पूर्ण रात्र. तर तुम्हाला पण छोटं मोठं किस्से बघायला भेटतील, ऐकायला पण भेटतील. तर ऐका आणि एन्जॉय करा. आणि आठवणी हमेशा याच्यासाठी असतात की एकत्र आपण जेव्हा पण बसतो तर ती मजाच अलग असते. आणि त्या आठवणींनी आयुष्य हमेशा पुढे पुढे जात असतं. मस्ताना हुआ तेरी चाहत में कितना फसाना हुआ. तेरे आने की खुशबू, तेरी जाने का मंजर, तुझे मिलना पड़ेगा जमाना हुआ. सजाए सुनो, जफाए सुनो, मुझे प्यार हुआ था, करार हुआ था. मुझे प्यार हुआ था, करार हुआ था. आमचं रात्रीचं जेवण झालंय आता, आणि गाण्याची महफिल एवढी लांब चालली ना की आम्हाला वेळेचं भानच नाही राहिलं. आता आम्ही चाललोय झोपायला, कारण सकाळी उठून लवकर उठून आम्हाला सूर्योदय
सूर्योदय पण बघायचा आहे. त्यामुळे आज आपला सेटअप तर रेडी झालाय. मला वाटतं की आग आपल्याला विझवावी लागेल कारण बाजूला सुकं रान पण आहे ना, त्यामुळे ते जंगल पेटू पण शकतं. तर आमचा इकडे कॅम्प पूर्ण रेडी झालेला आहे, सेटअप रेडी आहे. आता झोपायची तयारी, आतमध्ये अंथरूण घालून आम्हाला झोपायची तयारी आपली सुरू आहे. आणि आमचा दिवा पण दाखव ना एकदा. आहे दिवा आमचा एकदम मस्त आहे, एक छोटी लाईट आतमध्ये. तर तो आम्ही सेटअप आमचा रेडी झालेला आहे. आताच एकदम झोपी जाऊ आम्ही. आता जस्ट 12 वाजले आहेत आणि सकाळी आम्हाला 6ला उठायचं आहे. कारण आपला सूर्य उदय किती वाजता आहे प्रीती? 6:30चा टायमिंग दाखवते गुगलवर. 6:30चा टायमिंग आहे. तर ॲटलिस्ट आम्हाला तरी मोस्टली 6ला उठावं लागेल आणि आम्हाला थोडं खाली जाऊन थोडा तो सूर्य उदयचा व्ह्यू कॅप्चर करावा लागेल. तर गाव पण बघायचं ना, दिसतं एक्झॅक्टली. सकाळीच दिसेल आणि तुम्हाला आम्ही दाखवणार की आमची घरं कुठे आहेत, आमचं गाव कुठे आहे. तो आम्ही इकडून तुम्हाला दाखवणार आहोत, कोल्हापूरवरून. तर ती खूप एक्साइटमेंट असेल. तर भेटूया उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झाली आहे. खरं तर आम्ही सूर्योदय बघायला उठणार होतो, पण रात्री गप्पा मारता मारता कधी 3 वाजले कळलंच नाही आणि आम्हाला उठायलाच नाही झालं. सॉरी फॉर दॅट. इलू, तू तरी उठायचं होतं रे. मी तर उठलेलो, पण मी एकदा आवाज दिला सर्वांना आणि पुन्हा मी पण झोपी गेलो. काय एवढी थंडी होती. तर आता आम्ही चाललोय आमचा गाव दाखवायला, की वरून आम्ही डोंगराच्या कड्यावरून आमची घरं कुठे आहेत, कोकण साईड कुठे आहे. आणि सध्या आपण कोल्हापूरमध्ये आहोत काल बोलल्याप्रमाणे. त्या डोंगरावरून आपल्याला कोकणाची बाजू सुद्धा आपली जी घरं आहेत ती आम्हाला दिसणार आहेत. बाकी मंडळी पण आमची पुढे चालली आहे. सो बघूया पुढचा व्ह्यू कसा आहे तो. आता आम्ही जंगलातून वाट शोधत चाललोय. बघूया तिथपर्यंत वाट मिळते का आपल्याला. वाट मिळाली तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आमचं गाव. सो मित्रांनो, आमच्या गावाच्या वरच्या एकदम टोकाच्या डोंगरावर आणि जर खाली जर बघायला गेलं तर झूम आउट करून दाखवतो, ट्राय करतो. हे बघा, इथे जे झूम केलंय तिथे आमचं घर आहे आणि त्याच्या या जवळ आवडली, पण इथून राहणं खूप मुश्किल आहे. पूर्ण उतरणं अशक्य आहे, कारण हे गवत असल्यामुळे लवकर स्लिप व्हायला होतं आणि आम्ही घसरून पडू पण शकतो. त्यामुळे आम्ही राधानगरी मार्गे आम्ही चालत इथे पोहोचलो. तर थोडा आणखीन पुढे जातो खालच्या साईडला आणि तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो गावाचा, जो आमचा कुंभवडे गाव आहे तो. हवा वगैरे तर हवा खूप जोरात आहे. हवेचा एवढा जोर आहे की माझी सेल्फी स्टिक पण मध्ये मध्ये थोडी हलायला लागली. सॉरी, चुकून ते झूम इन झालेलं. सो हा पूर्ण खालचा जो गाव दिसतोय तो आहे आमचा कुंभवडे गाव. आणि त्या साईडला जी आमची खाली मेन बाजारपेठ आहे कंडी वगैरे, ती खालच्या टोकाला आहे एकदम. आणि आता जस्ट आमच्या घराच्या डोळ्यासमोर आम्हाला आमचं घर दिसतंय. पण ज्या रूटने आम्ही आलोय त्या रूटने आम्हाला जायला तरी आणखीन 3 तास तरी लागणार आहेत. सो हा पुरा आमचा गाव साईडचा व्ह्यू आहे. तर चला मित्रांनो, ऊन पण खूप होत आलंय, तर रिटर्न आपल्या मार्गी जाऊया. रॉयल आणि प्रीती या लोकांना आम्ही पुढे पाठवलंय, कारण प्रीती थोडी हळू चालते आणि चालायला तिला चढायला वरती थोडा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ खर्च होणार म्हणून त्यांना आम्ही बोललो की तुम्ही पुढे जा, आम्ही पाठीमागून गावाचा एक छोटासा शूट करून येतो.
तर चला मग भेटूया त्यांच्याकडे पोचल्यावरती. सो होप सगळ्यांका हे आमचा व्हिडिओ लय आवडलो असतो आणि जे आम्ही कॅम्पिंग केलो, जे आम्ही जेवण बनवलो जंगलामध्ये आणि जे आम्ही रात्रभर मजा केलो, सिंगिंग केलं, तुमका लय आवडलं असतं. तर तुमचा व्हिडिओ तुमका लय आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा, मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे.